हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आज आपण एकदम साधी सोपी सरळ अशी डाळ खिचडी बनवणार आहोत. त्यासाठी मी पातेल्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. तेल गरम झालेले आहे. त्यामध्ये आपण पहिली जिरे मोहरी टाकलेली आहे. जिरे मोहरी लाल झाल्यानंतर त्यामध्ये टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा. आता कांदा चांगला लालसर परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा चांगला परतलेला आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत आलं लसूणची पेस्ट. आलं लसूण पेस्ट ही चांगली 1-2 मिनटं परतून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जातो. आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेले बटाटे. बटाटे चांगले साल काढून बारीक चिरून धुवून घेतलेले आहेत. तेही चांगले 1-2 मिनिट शिजून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेले टोमॅटो. टोमॅटोही त्यामध्ये टाकून चांगले परतून घ्यायचे आहे. टोमॅटोने पाणी सोडायला सुरुवात केल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला, धना पावडर, 7-8 लोकांसाठी आम्ही ही खिचडी बनवित आहोत. त्यामध्ये आपण टाकणार आहोत मॅगी मसाला. मॅगी मसाल्याने टेस्ट खूप छान लागते. मी पूर्ण 5 रुपयाचे एक पाकिट त्यामध्ये टाकलेले आहे. हे सर्व आपण आता चांगले मिक्स करून घेऊ आणि 1-2 मिनिट मसाला चांगला परतून घेऊ. आता आपला मसाला छान परतून झालेला आहे. त्यामध्ये आपण टाकू, मी डाळ आधी शिजून घेतलेली होती, तीच डाळ मी आता यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आता डाळ त्यामध्ये आपण चांगली मिक्स करून घेऊ आणि एक उकळी काढून घेऊ, म्हणजे त्यामधील बटाटा छान शिजून निघेल. आता डाळीला आपण एक उकळी आणण्यासाठी ठेवून देऊ. मी भात पहिला शिजून घेतलेला होता. 1.5 ग्लास हा मी कोलम राईस शिजवलेला आहे. आता हा भात गरम गरमच त्यामध्ये मिक्स करून घेऊ, म्हणजे भात पटकन मिक्स होतो. खूप छान मऊ असा हा भात शिजलेला आहे. हा भात आपण आता पूर्ण सर्व भात त्यामध्ये मिक्स करून घेऊ. मेसला सुट्टी असल्यामुळे आम्ही हा आज खिचडी भाताचा प्लॅन बनवलेला आहे. आता हा भात आपण सर्व चांगला एकजीव करून घेऊ. चमच्याने चांगला हलवून त्याला एकजीव करू. थोडा वेळ त्याला आपण आता शिजत ठेवू. 1-2 मिनटे त्याला चांगला आपण वाफ येऊन देऊ. आता आपण त्यामध्ये एक मोठा चमचा आता त्यामध्ये साजूक तूप घालू. तुपाने ही खिचडीला खूप छान टेस्ट येते. आता आपली खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे. सर्वात शेवटी आपण त्यामध्ये टाकू बारीक चिरलेली कोथिंबीर. आपली खिचडी आता तयार आहे. तर तुम्हाला आमची ही डाळ खिचडी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.